सिग्नल शाळा दरवर्षी आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत सहभागी होत असते, ज्यामध्ये जगभरातून 50हून अधिक देशातील संघ आपापले रोबोट विकसित करून या स्पर्धेत सहभागी होत असतात। सिग्नल शाळा गेली 3 वर्ष या स्पर्धेत सहभागी होत आली असून 28 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान बालेवाडी पुणे इथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील सिग्नल शाळा सहभागी होतीये। या स्पर्धेसाठी शाळेच्या मुलांनी एक अत्याधुनिक रोबोट विकसित केलाय। या रोबोटचे राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक जनता दरबारात प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। एकूण 8 विद्यार्थी आणि 3 शिक्षक अशा 11 जणांच्या टीमने हे प्रात्यक्षिक सादरीकरण केलंय। मुलांनी विकसित केलेल्या रोबोट संदर्भातील तांत्रिक तपशील आणि रोबोटचे संचालन मंत्री गणेश नाईक यांच्या समोर सादर करण्यात आले। यावेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, विलास साठे, भाजप उपाध्यक्षा अनुराधा रोडे, सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख आरती परब, शिक्षिका शैला देसले, मुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ भारत व्यासपीठ भटू सावंत, संतोष घुमक आणि इतर मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।